आज उद्योग व्यवसाय करताना किंवा नोकरी किंवा 2 रुपये कमावताना प्रत्येक जण हा विचार करतो, या पैशाला कसं वाढवता येईल, कुठे गुंतवणूक केली तर पैसा वाढेल. आणि अशीच गुंतवणूक करून आत्महत्या करण्याची वेळ आज अनेक कुटुंबांवरती आलेली आहे. तर आज आपण या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत की जास्त लालसेपोटी आज अनेक लोक फसले जातात आणि कशा पद्धतीने खूप मोठी फसवणूक झाली, घोटाळा झाला. हा विषय आहे शेअर मार्केटमधील शेगाव इथला, नगर जिल्ह्यामधील शेगाव. नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर मार्केट आणि ह्यामध्ये झालेला कथित घोटाळा, अनेक एजंट फरार झाले, अनेकांनी आत्महत्या केल्या आणि असाच एक घोटाळा कमीत कमी 22 कोटी रुपयाला चुना लावणाऱ्या एका महाभागाची. तर आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलवरला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला आटोकाट प्रयत्न असणार आहे की ज्यांचा पैसा फसलाय अशा लोकांना न्याय मिळण्याचा. तर नगर जिल्ह्यातील नावाजलेलं गाव गजानन महाराजांचं शेगाव. तर या शेगावमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी अनेक एजंट आहे आणि हे एजंट 10-12%, 15% परतावा महिन्याला आम्ही मिळवून देतो म्हणून गोरगरीब जनतेचे पैसे गुंतवणूक करतात, अनेक नोकरदारांचे पैसे गुंतवणूक करतात, व्यावसायिकांचे पैसे गुंतवणूक करतात. तर या संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरतायत. तर शेगाव तालुक्यामधील अनेकांना कोटीचा चुना याच्यामध्ये लावलेला आहे आणि महिन्याला आम्ही 10 ते 12% परतावा तुम्हाला देतोय या आमिषाने हजारो लोक लाखो रुपयाची गुंतवणूक करून हा आकडा कोटी रुपयापर्यंत घेऊन गेलेले आहेत. याची शेगावमध्ये खूप मोठी खळबळ उडालेली आहे. शेगावमधील अनेक गावांमध्ये या चर्चेला ऊत आलेला आहे. लाखो मिळण्याच्या आमिषाने लोकांनी जमिनीचे पैसे असेल, इन्कम शेतीचा असेल, मोलमजुरीचा असेल किंवा कुठल्याही व्यावसायिकाचा असेल, तर या माध्यमातून आमिषाला बळी पडून जादा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांनी गुंतवणूक केलेली आहे. तर किमान या घोटाळ्यामध्ये 22 कोटी रुपये गुंतलेले आहे आणि हा व्यक्ती रातोरात फरार झालेला आहे. तर याचं ऑफिस आणि घरही बंद आहे, याला टाळा लागलेला आहे. ही गोष्ट ज्या वेळेस लोकांच्या समोर आली त्यावेळेस अनेक एजंट फरार झाले आणि गुन्हेही दाखल झालेले आहे. तर यामध्ये हा व्यक्ती कोण आहे तर वैभव कोकाटे. वैभव कोकाटे हा गेली 4 वर्षापासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचं काम करायचा. अनेक लोकांचे पैसे त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली आहे, अनेक लोकांना परतावे दिलेले आहे. 10-12% महिन्याला परतावा मिळेल. जर 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर आपल्याला 10 ते 12 हजार रुपये महिन्याला चालू होईल. 5 लाख टाकले तर 50 ते 60 हजार रुपये आपल्याला महिन्याला परतावा मिळेल. अशा अपेक्षांनी अनेक लोकांनी 25,000पासून तर 25 लाख रुपये एका व्यक्तीने गुंतवणूक केलेली आहे. जवळजवळ आज एकट्या शेगावमधून हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. तर VK ट्रेडिंग आणि सोल्युशन असं कंपनीचं नाव आहे आणि ह्या कंपनीची शाखा लाडगाव आणि चकलांबा म्हणजे गेवराई तालुक्यातील चकलांबा आणि शेगावमधील लाडगाव अशा 2 ठिकाणी 2 शाखा चालतात. 12% परतावा देण्याच्या बहाण्याने या व्यक्तीने 22 कोटी रुपये गोळा केलेले आहे अशी माहिती मिळालेली आहे. 1200 ग्राहकांनी लाखो रुपये, कोटी रुपये गोळा करून 25 लाख ते 25,000 अशी अमानत रक्कम जमा केलेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग हा व्यक्ती करायचा. कोण? वैभव कोकाटे. बरोबर. गेले अनेक दिवसापासून हा थोडी अमाऊंट गुंतवत व्यवसाय वाढीसाठी ग्राहकांना भुलतापा देऊन ट्रेडिंगमध्ये पैसे अडकायचा, त्याच्यामध्ये त्यालाही पैसे मिळायचे आणि असाच 1 महिना 2 महिन्यापूर्वी किस्सा समोर आलेला आहे. असाच एक ट्रेडिंगदार व्यक्ती की ज्याने विषारी औषध सेवन केले
आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर वैभव कोकाटे याचा एक दीड महिन्यापूर्वीच विवाह झालेला होता आणि त्याची नौका ही टांगणीला लागली होती। म्हणजे महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये ज्या ज्या कंपन्यांचे शेअर आहे ते शेअरची व्हॅल्यू दर दिवस कधी वरती जाते कधी खालती येते आणि याच्यावरती हा जुगार खेळला जातो। म्हणजे शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचं हे जुगार आहे आणि ह्या जुगारावरती ज्या वेळेस पैसे लावतात शेअरवरती, एखाद्याने 1 लाख लावले तर ते शेअर वाढले तर त्याचे 1.5 लाखही होतात, कधी कधी त्याचे 50,000ही होतात। असा हा जुगारीसारखा खेळ आहे। आणि हे ट्रेडिंगदार काय करतात की लोकांचे पैसे घेऊन या शेअर्सवरती ते पैसे लावत असतात डेली। मग डेली ज्यावेळेस यांचा हा सट्टा बाजार चालू असतो, मग यांनी 25 लाख डेली सट्टा खेळला, 40 लाख खेळला, कोटी रुपये खेळला, तर असे हे सट्टेबाज तिथं सट्टा लावतात ऑनलाईन। याच्या वेबसाईट बनलेल्या आहे, अनेक ट्रेडिंगदार याच्यामध्ये आहे, अनेक कंपन्या याच्यामध्ये आहे आणि अनेक कंपन्यांचे शेअर्स याच्यामध्ये आहेत। या शेअर्समध्ये ज्यावेळेस हे पैसे लावले जातात तर मग शेअर्स कधी वरती जातात कधी खाली येतात। तर आता अनेक शेअर्स आहे की हे शेअर्स 40 रुपयापासून 4,000पर्यंत, 40 लाखापर्यंत, कोटीपर्यंत याची अमाऊंट जाते। तर अशा ह्या शेअर्सवरती हा पैसा लावला जातो आणि हे मधले दलाल याच्यावरती ट्रेडिंग रूपी पैसा लावतात आणि ट्रेडिंगमधून त्यांना जो इन्कम होतो त्या इन्कमच्या माध्यमातून 10-12% लोकांना आमिष दाखवतात आणि 10-12% म्हणजे महिन्याला आज एखाद्याने 10 लाख गुंतवणूक केली तर त्याला 10%ने महिना 1 लाख चालू होतो आणि मुद्दल तशीच राहते। असा हा जुगारी टाईप खेळ शेअर्स मार्केटमध्ये चालतो आणि आज याचं बाजारीकरण शेगावमध्ये झालेलं आहे आणि याच्यामध्ये असं बोललं जात आहे की शेगावमध्ये जवळजवळ 200 एजंट तयार झालेले आहेत आणि ज्या वेळेस लोकांनी वैभव कोकाटेचं ऑफिस आणि घर बंद बघितलं, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, तर इथं हे सर्व बंद होतं आणि काही दिवसापूर्वीच ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक कोकाटे लोकांनी चौकशी केली तर वैभव कोकाटे हा फरार झालेला आहे। याचं घर बंद आहे, फॅमिलीचा पत्ता नाही, नवीनच लग्न झालेले आहे, कोणीही घरी नाही, याची दोन्ही ऑफिस बंद आहे। हे जेव्हा 2-3 दिवसात चौकशी केली आणि या चौकशी अंती असं लक्षात आलं की अनेक एजंटांचे ऑफिस बंद आहे आणि मोबाईलही बंद आहे, कोणाचाही थांगपत्ता लागत नाही, हे एजंट फरार झालेले आहे असं चौकशी अंती लोकांना कळलंय। 1000-1200 लोकांचे पैसे घेऊन काही लोकांना थोडाफार परतावा दिला, काहींना काहीच दिला नाही, ऑफिस बंद, घर बंद। म्हणजेच हे महाभाग आज एवढ्या मोठ्या रकमेला चुना लावून ह्या लोकांना अंधारात ठेवून फरार झालेले आहे। यांचे स्टाफ असेल किंवा जे जवळचे लोक असतील यांचे सर्वांचे मोबाईल बंद आहे। म्हणजे एकंदरीत तपासांती असं लक्षात आलं की वैभव कोकाटे असतील, त्याचा स्टाफ असेल, त्याची फॅमिली असेल किंवा याच्यामध्ये जे कोणी त्याच्याकडे इन्व्हॉल्व असतील हे सर्व फरार झालेले आहे। तर याच्यावरती ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक घनावटे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्यांची फसवणूक झालेली असे लोक आता समोर येत आहे, पोलीस स्टेशनला गर्दी करताय आणि गुन्हे दाखल करताय। अधिकची चौकशी करण्याचा शब्द पोलिसांनी दिलेला आहे आणि याचा सखोल तपास होणार आहे आणि एकंदरीत हे सर्व गुन्हे किंवा हे सर्व घटना कशी घडलेली आहे याची नवीन अपडेट आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। येणारी नवीन अपडेट तुरंत आपल्यापर्यंत येईल। धन्यवाद, थँक्यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र।